अहो, आता हे लग्नाचं काय सांगू. पोराचं लग्न ठरलंय, पण हे हळदीचे, मेहंदीचे, प्री वेडिंग शूटचे खर्च पाहून भीती वाटते. तर मित्रांनो, मराठा लग्नाक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मेंबर साठी असलेल्या या विशेष व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आमच्याकडे आजच्या दिवशी एक मोबाईलमध्ये स्थळ प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या पालकांचा फोन सुद्धा आला होता आणि त्यांनी स्थळाची बायोडाटा आणि माहिती आमच्याकडे पाठवली. जे स्थळ आहे तर हे फक्त मेंबर लोकांसाठी त्याचा परिचय आम्ही देत असतो आणि त्यासाठी थेट संपर्क कसा करायचा किंवा गरज पडल्यास मेंबरसाठी आम्ही मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न करत असतो. मात्र हे सांगत असताना मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा जुळतीलच किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही. फोन कॉलचा बराच त्रास होतो म्हणून आम्ही हे मेंबरचं सदर सुरू केलेलं आहे आणि मेंबरचा व्हिडिओ सार्वजनिक करताना किंवा पब्लिक करताना जे काही संपर्काचे प्रावधान असतात तर ते आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही माहिती दिलेली असते तर ती आम्ही काढून टाकत असतो. त्याच्यानंतर हा व्हिडिओ ज्यावेळेस नॉर्मल होतो 8-10 दिवसानंतर किंवा पब्लिकमध्ये जातो तर त्यावेळेस कोणीही कृपया संपर्क आमच्यासाठी या विवाहाच्या संबंधाने करू नये. जे काही आमच्याकडं मोफतचे जे काही पर्याय आहेत तर त्याची हेतू उद्देश आणि भूमिका याबद्दल आम्ही वारंवार सांगत असतो. त्याचं कृपया आपण पालन करावं. काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तर त्याच्यावर पण आपण काही बायोडाटा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे जे स्थळ आहे तर हे पुढे इथून आम्हाला स्थळ आलेलं आहे. स्थळ घटस्फोटित आहे. त्याचं वय जे आहे तर 32-33 वर्षाचं आहे. जे काही या स्थळाचं जे काही अपत्य होतं तर घटस्फोट कुठल्या कारणामुळे झाला हे आपल्याला सांगता येणार नाही. मात्र जे काही अपत्य आहे तर ते अपत्याची कुठलीही जबाबदारी या स्थळाकडे नाही. ते त्यांच्या जुनं जे काही त्यांचं घटस्फोट ज्यांच्यासोबत झाला तर त्यांच्याकडेच ते आहे. त्यांनीच ते स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ह्या स्थळाला जो कोणी स्वीकारणारे असतील तर त्याच्यासाठी आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेसेज दिलेला आहे, एक लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट तो मेसेज व्हॉट्सअपला जाईल. त्याच्यासाठी कृपया कोणी फोन करू नये आणि मग व्हॉट्सअपला संपर्क झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात तर ते उत्तर देणं अपेक्षित असतं. कारण बऱ्याचदा आपल्याकडून असं होतं की आम्ही काही जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय ग्रुप तयार केले होते आणि त्याच्यासाठी असंच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की आम्हाला फक्त 3 प्रश्नाची उत्तरं द्या आणि त्याची एक लिंक तयार केली होती. त्याच्यात पहिला प्रश्न विचारला होता की तुमचा जिल्हा कुठला? त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला जर त्या ग्रुपचे ऍडमिन बनवले तर तुम्ही ग्रुपवर लक्ष ठेवण्यास तयार आहात का? किंवा तुमच्या किती मित्रांना, नातेवाईकांना त्यामध्ये तुम्ही जोडू शकाल? 0, 5, 10, 100, 200, 500 जे काय असेल तर ते फक्त तुम्हाला आकडा टाकायचा होता आणि इतरांच्या स्वतःचे लग्न जुळवत असताना इतरांसाठी मध्यस्थ म्हणून तुम्ही मदत करण्यास तयार आहात का? किंवा इतरांना सहकार्य करण्यास तयार आहात का? त्या प्रश्नाचं उत्तर फक्त आपल्याला हो नाही द्यायचं होतं. मात्र आपण काय करतो की नुसताच मेसेज टाकून देतो जसंच तसाच कोरा आणि त्याच्यात ते प्रश्न जसे तसे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्यावरच बोल ठेवायला तयार असतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, लग्न जुळत नाही, लोक दलाली वाढली, हे वाढलं, ते वाढलं. तर ह्या गोष्टी बऱ्याचदा आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतात. फोन कॉल येतात. त्या फोन कॉलचा तेवढा त्रास होतो. मग तुमच्याकडे मुली आहेत का? तुम्ही कोण, कुठले, काय आणि अशा काही मुलीचा काही बाजार असतो का? किंवा आपण एखाद्या कंपनीला जर फोन केला तर तुम्हाला आम्हाला अमुक अमुक वस्तू पाहिजे. तर हे लग्नाचं तसं नसतं. लग्न हे ओळखीत, नात्या-गोत्यात पूर्ण चौकशी केल्यावर जुळत असतात. आपल्याकडे सामाजिक सभ्यतेचे अनेक नियम पाळले जातात. तर असो, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या स्थळाची माहिती दिलेली आहे. फोटो तुम्ही स्क्रीनवर त्या स्थळाचा बघितलेलाच आहे. तुम्हाला तो दाखवलेला आहे आणि त्या स्क्रीनवर जे काही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती आहे तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं. तो मेसेज आम्हाला व्हॉट्सअपला येईल आणि व्हॉट्सअपला आल्याच्या नंतर मग तुम्हाला जर तुम्ही पुण्यातील असाल त्यांच्या ज्या काही अटी आहेत तर त्या 34 वर्ष 92चा जन्म आहे त्या स्थळाचा आणि दुसरी गोष्ट त्यांना जो काही पत्ता आहे त्यांचा तर फुरसुंगी काहीतरी भागातील आहेत ते आणि त्यांचा जो काही पत्ता आहे तर त्यांना पुण्यातीलच स्थळ हवं. काम करणारा असावं ते 15,000 ते 20,000 रुपये महिन्याला कमावणार असं जास्त काही अपेक्षा नाही त्यांची.
घटस्फोटित म्हणून त्यांना स्वीकारणारा असावा आणि स्वतःच्या राहण्याची व्यवस्था त्याची असली पाहिजे. म्हणजे स्वतःचं घर असलं पाहिजे किंवा भाड्याचं असलं तरी चालेल आणि घरातील सगळीच मंडळी ही निर्व्यसनी असली पाहिजे. घरामध्ये कोणी व्यसनी असता कामा नये. ही त्यांची एक प्रमुख अट आहे, जे फोनवर बोलताना त्यांनी सांगितली. आणि दुसरीकडे त्यांनी जे सांगितलं की बाबा आम्हाला एजंट, दलाल वगैरे यांनी कृपया कोणीही संपर्क किंवा फोन करू नये, कारण त्यांचा बायोडाटाही प्रसिद्ध झालेला असू शकतो. तर असो, तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.